पुणे जिल्ह्यामध्ये शिवसेनेची म्हणावी इतकी ताकद नव्हती, मात्र एकनाथ शिंदेने जादू केली आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेचे 4 जागी नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत किंवा कुठलंही काही नव्हतं। आणि ज्या प्रकारे एकनाथ शिंदेना हिनवलं जायचं, त्यांना कुठं चेहरा आहे, त्यांना कुठं लोक मानतात, मात्र त्यांच्या माणसांना आता एकनाथ शिंदेच्या माणसांना त्यांच्याकडे बघून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये गावखेड्यातून पसंती मिळते। अभिषेक त्यांनी सुद्धा सपोर्ट केला आणि खुलेपणाने एका बॅनरवर मशाल आणि धनुष्यबाण दिसत होतं आणि या ठिकाणी महाराष्ट्रात कुठे नव्हे ते चाकणमध्ये घडलं आणि दोन्ही शिवसेना एकत्र आल्या आणि त्यांनी मनीषा गोरे यांना विजयी केलेलं आहे। नमस्कार। राज्यभरात सध्या 7 ते 8 वर्षांपासून प्रलंबित ज्या निवडणुका आहेत नगर परिषदांच्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, त्या आता कुठेतरी पार पडल्या। 2 टप्प्यात त्याचं मतदान झालं, एक 2 डिसेंबर आणि एक 21 डिसेंबर। त्याच्यानंतर आजचा दिवस जो आहे तो आहे निकालाचा आणि जे निकाल आहेत, जे एक्झिट पोल्स आहेत, त्यांच्या खूप जवळपास तो निकाल लागल्याचं सध्या चित्र आहे। आणि आपण जर पाहाल तर आता आपण सध्या बोलणार आहोत पुण्यातल्या नगर परिषदांमध्ये काय झालं, इथली पुण्यातली नगर जी जनता आहे, ग्रामीण भागातली जनता आहे, तिनं कोणाला कौल दिला। नेहमीप्रमाणे राष्ट्रवादीची म्हणजे पुणे हे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजलं जायचं, मध्यंतरी इथं भाजपनं पण तेवढा जोर लावला आणि आता नेमकं परत ग्रामीण भागातली जनता आहे, पुण्यातली जनता आहे, ती नेमकं कोणाच्या मागे उभी आहे हेच आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी। आज पुण्यातलं काय चित्र आहे, पुण्यातली जनता कोणाच्या पाठीमागे आहे, राष्ट्रवादी अजितदादाच कसे पुण्याचे किंग ठरलेत, याबद्दल आपल्याशी बोलण्यासोबत आहेत माझे सहकारी मित्र विष्णू सानप। विष्णू, काय सांगाल, काय पुण्यातली हवा आहे, काय जनता काय म्हणते? नक्कीच आजचा जर निकाल पाहिला आणि पुण्यापुरता जर विचार केला तर पुणे जिल्हा कुणाचा आणि पुण्यात हवा कुणाची, जसं कॅप्शन तुम्ही टाकलंय, तर पुण्यात हवा अजितदादांची आहे, पवारांची आहे। मात्र पवारांची कुठल्या, तर पुतण्या पवारांची, अजित पवारांची, असं अजितदादांनी दाखवून दिलेलं आहे। आता जी निवडणूक पार पडली नगरपंचायत आणि नगर परिषदेची, जो निकाल लागलाय तो निकाल हे सांगतोय, हे मी सांगत नाही किंवा माझा तर्क वितर्क किंवा अंदाज हा नाही, हे आकडे बोलतायत। ज्या 17 ठिकाणी निवडणूक झाली अभिषेक, त्या 17 पैकी तब्बल 9 जागी अजितदादांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निवडून आलेले आहेत। आश्चर्यकारक असं आहे की अजितदादांचे एका ठिकाणी ते इंदापूरमध्ये तर अजितदादांचे जे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष होते प्रदीप गारटकर यांनी बंड ठोकला होता आणि असंही बोललो, आता तो शब्द बोलतोच, नेते मंडळी बोलतात तर आम्ही पण बोललो तर काही हरकत नाही, दादानी जर आम्हाला बाजूला केलं तर आम्ही देखील पक्षाला कोलतो, अशा शब्द वापरून प्रदीप गारटकरांनी अजितदादांना एक प्रकारे आव्हान दिलं होतं। त्यामुळे अजितदादांनी देखील ही लढत प्रतिष्ठेची केली होती। तिथे त्यांचे जे मंत्री आहेत भरणे मामांनी खरं म्हणजे प्रवीण माने असतील, हर्षवर्धन पाटील असतील किंवा इतर सगळे जे पक्ष होते त्यांनी पाठिंबा गारटकरांना दिला होता। त्या ठिकाणी विजय मिळवलेला आहे, त्या ठिकाणी भरत शहा निवडून आलेले आहेत। तर तुम्ही म्हणाल की अजितदादांनी कुठल्या 9 जागी विजय मिळवला, तर ते आकडे तुम्हाला सांगतो आणि पुढचे जे काय आकडे त्यामध्ये 2 नंबरचा पक्ष हा एकनाथ शिंदेचा राहिला। अभिषेक, पुणे जिल्ह्यामध्ये शिवसेनेची म्हणावी इतकी ताकद नव्हती, मात्र एकनाथ शिंदेने जादू केली आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेचे 4 जागी नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत आणि हे सुद्धा एकनाथ शिंदेच्या चेहऱ्यावर आलेले आहेत। एक या ठिकाणी कुठलाही उद्धव ठाकरे आणि ज्या प्रकारे एकनाथ शिंदेना हिनवलं जायचं, त्यांना कुठं चेहरा आहे, त्यांना कुठं लोक मानतात, मात्र त्यांच्या माणसांना आता एकनाथ शिंदेच्या माणसांना त्यांच्याकडे बघून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये गावखेड्यातून पसंती मिळते। अभिषेक, आणि 3 नंबरला गेलाय जो जगात सगळ्यात मोठा पक्ष असा म्हटला जातो, तो भाजप हा 3 नंबरचा पक्ष ठरलेला आहे। पाहिलं तर पुण्यातली जनता वेगळंच काहीतरी करते, पुणेकर हे जरा वेगळेच असतात आणि पुणेकरांनी फक्त 3 ठिकाणी भाजपला यश मिळून दिलेलं आहे। त्यामध्ये 3 ठिकाण हे आहेत की सासवडमध्ये, आळंदीमध्ये आणि त्यानंतर तळेगाव दाभाडेमध्ये भाजपचे नगराध्यक्ष म्हणून उमेदवार निवडून आलेले आहेत। तर आधी एकनाथ शिंदेचे 4 कुठे कुठे आले ते आपण बघू, ते फार इंटरेस्टिंग असणार आहे। तर शिंदे गटाला 4 जागा मिळाल्या। शिंदेच्या आधी आपण अजितदादांच्या जागा ज्या आहेत त्या आपण सांगूयात। तर अजित पवारांचे जे 9 उमेदवार निवडून आहेत त्यापैकी लोणावळ्यामध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीचे राजेंद्र सोनवणे हे निवडून आलेले आहेत। दौंडमध्ये दुर्गादेवी जगदाळे ह्या निवडून आलेल्या आहेत। शिरूर येथे ऐश्वर्या पाचरणे निवडून आल्यात। इंदापूरमध्ये मागाशी सांगितलं तसे भरत शहा हे निवडून आलेले आहेत। जेजुरीत जयदीप बारभाई यांची हवा आहे
आणि ते अजितदादांकडे आले होते आणि त्यांच्या पक्षाकडून लढले, त्याच्यामुळे ते पण त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. बारबाईच्या नंतर भोरमध्ये संग्राम थोपटे यांचा जो 40 ते 45 वर्षाचा जो गड राहिलेला आहे भोर वेल्ला मुळशी, त्या ठिकाणी त्यांना विधानसभेला पराभवाची चव चाखावी लागली आणि ती चाखवली होती शंकर मांडेकरांनी. त्याच मांडेकरांनी जादू केले अभिषेक आणि त्यांनी संग्राम थोपटेंचा जो जवळचा कार्यकर्ता होता तोच फोडला आणि तेच उमेदवार केले रामचंद्र आवारे, त्यांना इकडे आणले आणि मतदानाच्या दिवशी अक्षरशः मारामारी त्या ठिकाणी झालेली आहे. अक्षरशः जे मुळशी पॅटर्न ज्यांनी पिक्चर पाहिला असेल त्यांना कळेल की मुळशीमध्ये काय कशा प्रकारे चालतं. त्या दिवशी खऱ्या अर्थाने मुळशीमध्ये राडा झाला आणि संग्राम थोपटे आणि शंकर नौखे आमदार आहेत शंकर मांडेकर, पण त्यांनी धोबी पछाड दिलेली आहे. आणि त्या ठिकाणी तर प्रचार अशा पद्धतीने झाला होता, चंद्रकांतदादा पाटील असतील, भाजपचे वरिष्ठ नेते असतील, स्वतः संग्राम थोपटे हे मोठं नाव आहे, संग्राम थोपटेने फुल ताकद लावली. मात्र संग्राम थोपटेंच्या पदरी निराशा आलेली आहे आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. त्या ठिकाणी रामचंद्र आवारे निवडून आलेले आहे. पुढची जागा बारामती, जो शरद पवारांचा गड मानला जातो, शरद पवारांचं घर तिथे, राजकारणाची सुरुवात तिथून झाली, देशाचं राजकारण शरद पवार बारामतीतून करतात. त्या बारामतीमध्ये पुतण्या भारी पडलेला आहे आणि सचिन सातव हे नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. फुरसुंगी येथे पण एक उत्सुकता होती, मतदान काल पार पडलं, तिथे संतोष सरोदे हे अजितदादांचे शिलेदार हे नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. याच फुरसुंगी उरुळी कांचनच्या ते प्रचारादरम्यान अजितदादा असं बोलले होते की मला लाज वाटते तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून. दादा थेट बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत आणि ते लोकांना अपील झालं असं वाटतं या निकालावरून. आणि त्या ठिकाणी सुद्धा त्यांचे उमेदवार जिंकलेले आहेत, संतोष सरोदे जिंकले. त्यानंतर वडगाव मावळ त्या ठिकाणी तर सुनील शेळके यांनी आपला गड राखलेला आहे, तिथं आबोली ढोरे विजय झाल्या. आणि जे एकनाथ शिंदेचे जे 4 शिलेदार निवडून आलेले आहेत त्याकडे जाऊयात. एकनाथ शिंदेच्या पक्षाने जी सुरुवातीला स्तुती केली, अगदी तशाच प्रकारे त्यांची स्तुती ते डिझर्व करतात, अशा प्रकारे एकनाथ शिंदेंनी कामगिरी केलेली आहे. चाकणमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र आल्या होत्या आणि दिवंगत आमदार शिवसेनेचे राहिलेले सुरेश भाऊ गोरे हे गेल्यानंतर त्यांच्या पत्नीला वहिनीला तिकीट देण्यात आलं होतं, मनीषा गोरे यांना. आणि भाजपचे देखील बाबाजी काळे जे आमदार आहेत ठाकरेंचे, त्यांनी सुद्धा सपोर्ट केला आणि खुलेपणाने एका बॅनरवर मशाल आणि धनुष्यबाण दिसत होतं. आणि या ठिकाणी महाराष्ट्रात कुठे नव्हे ते चाकणमध्ये घडलं आणि दोन्ही शिवसेना एकत्र आल्या आणि त्यांनी मनीषा गोरे यांना विजयी केलेला आहे. हा झाला चाकणचा विजय. त्यानंतर जुन्नर येथे सुजाता काजळे ह्या विजयी झालेल्या आहेत. राजगुरुनगरमध्ये मंगेश गुंडा व मनसर येथे राजश्री गांजले विजय झाल्या. अशा या 4 जागी एकनाथ शिंदेचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत आणि भाजपला फक्त आळंदी, सासवड आणि तळेगाव दाभाडे सोडलं तर कुठेही यश मिळालेलं नाही. प्रश्न असा आहे की हा जिल्हा कुणाचा आहे, तर शरद पवारांचा जिल्हा आहे. शरद पवारांचा म्हणजे ज्यांचा जन्म जिथे झाला तो जिल्हा, शरद पवारांचं राजकारण जिथून सुरुवात झालं तो जिल्हा, शरद पवारांनी पक्ष सुरू केला तो पुणे जिल्हा. या जिल्ह्यावर ताकद शरद पवारांची राहिलेली आहे आणि काही काळासाठी भाजप देखील या ठिकाणी ताकद दाखवत होता आणि आजही दाखवतो. मात्र असं असलं तरी अजितदादांची राष्ट्रवादी कशी टक्कर देते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये, अजितदादांना अगदी 4थ्या 5व्या नंबरला पाहिलं जात होतं, मात्र हिणवलं जात होतं अक्षरशः. मात्र अजितदादांच्या पाठीशी नागरिक, कार्यकर्ते आणि मतदार आहेत हे या निकालाने दाखवून दिलेलं आहे. आणि विशेष मला उल्लेख करायचा आहे, ज्या पवारांच्या राजकारणाची सुरुवात इथून झाली, ज्या शरद पवारांनी आपल्या पक्षाची असेल, राजकारणाची असेल जी समीकरणं जुळवली होती किंवा पक्षाला बळकटी दिली होती, ती निवडणूक म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था. मात्र या निवडणुकीमध्ये कमालीचे शरद पवार हे शांत बसलेत आज आणि कुठलीही सभा शरद पवारांची झाली नाही. शरद पवारांचं वय जर पाहिलं तर आपण समजू शकतो की शरद पवार सभा घेऊ शकत नाही किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये काय शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी उतरावं. मात्र बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे त्या अजिबात या प्रचारात दिसल्या नाही. मी याच मुद्द्यावर येतो विष्णू जरा, की हा प्रश्न विचारायचा आहे मला, की आज संपूर्ण महाराष्ट्रात अपवाद जर पाहिला तर कधी वाटत नव्हतं की 2 शिवसेना एकत्र लढतील. कधीच दुरान्वये त्याचा आपण विचार केला नव्हता. ते चाकणमध्ये घडलं, एकाच बॅनरवर मशाल आणि धनुष्यबाण दिसले. मात्र हे जरी जितकं विपरीत चित्र होतं तितकंच लोकांच्या मनात जो संभ्रम आहे की राष्ट्रवादी या दोन्ही एकच आहेत हे कुठंतरी पुण्याच्या राजकारणाने एक दाखवून दिलंय.
कुठेतरी येणाऱ्या महानगरपालिकांमध्ये जी सध्या चर्चा आहे की हे एकत्र लढतील, ही त्याची नांदी समजावी का? इथं यांनी म्हणजे अशी एक भूमिका झाली का की अजित पवारांनी त्यांना फ्री हँड दिला, शरद पवारांचा एक पडद्या मागून, आणि त्याच्यानंतर यांनी इथले एक राजकारण जे आहे ते ॲज अ ड्रायरनच्या स्वरूपात खेळले की महानगरपालिकेला आपण हे खुलेआम करूयात. ही पहिली गोष्ट. याच्यावर एकदा तुमचं मत काय असेल ते सांगाल. आणि दुसरी सर्वात मोठी गोष्ट ती म्हणजे पुणेकर, कारण हा सर्व निकाल लावला त्या पुणेकरांनी. आपल्या पाट्यांसाठी प्रसिद्ध असणारे पुणेकर, आपल्या दुपारच्या झोपेसाठी प्रसिद्ध असणारे पुणेकर, नियम मोडणारे पुणेकर, पण जगातला सर्वात मोठा पक्ष त्याला पुण्यातच 3 नंबरला पाठवलंय, जिथं यांचा खासदारही याच पक्षाचा आहे. सर्वात मोठे पक्षप्रवेश जे आता आपण बघतो ते इथंच झालेले आहेत. त्या अनुषंगानं या निकाल कसा आहे? नक्कीच दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतो. पुणेकरांची अनेक तुम्ही मार्मिक शब्दामध्ये स्तुती केली, मात्र करेक्ट शब्दामध्ये कार्यक्रम करणारे सुद्धा पुणेकर आहेत. कुठल्या लोकप्रतिनिधीला असू द्या किंवा कुठल्याही लोकाला जर सरळ करायचं असेल तर पुणेकरांसारखं कोणी सरळ करू शकत नाही. आता जो दुसरा पहिला प्रश्न जो विचारला होता की कुठेतरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने बाय दिला आणि अजित पवार जिंकले असं शंका उपस्थित केली आणि आता महापालिकेला आपण एकत्र करूया असं बोलला तू. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी असं काहीही वाटलं नाही. अजित पवारांनी कुठलेही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही असं काही भाष्य वगैरे केलं नाही किंवा तशा प्रकारची साखर पेरणीची काही तिथे पंचायतच नव्हती. त्यामुळे अजितदादाचं हे निर्भीड यश आहे. अजितदादांचा चेहरा पाहून लोकांनी भरभरून मतदान केलेलं आहे, जे की दुसऱ्या बाजूला काही ठिकाणी शरद पवारांचं देखील बॅनर दिसत होतं. मात्र अजित पवारांचा चेहरा पाहून, अजित पवारांच्या कामाची स्टाईल पाहून नागरिकांनी भरभरून अजित पवारांच्या उमेदवारांना, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना मतदान दिलेलं आहे. त्यामुळे या यशामध्ये कुठलाही वाटा नको. मात्र शंकेला वाव आहे असा एक मोठा मतप्रवाह आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील. त्यासाठी शरद पवारांनी थोडंसं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये थोडंसं नमतं घेतलं आणि म्हणावी तशी ताकद नाही लावली. खरं तर पहिल्या लाईव्ह पासून मी हे सांगतोय की शरद पवारांच्या जिल्ह्यात शरद पवार का ताकद लावत नाही, एक सभा घेत नाहीत. रोहित पवारांसारखा एक आमदार त्यांचा उदयनमुख नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, ते सुद्धा सभा घेत नाहीत. युगेंद्र पवार कुठे होते, सुप्रिया सुळे कुठे होत्या, शशिकांत शिंदे पण कधी यायचे कधी जायचे, कुठे होते हे नेते सगळे. त्यामुळे शंकेला वाव आहे. पण तरी सुद्धा असं असलं तरी सध्या आपण अजित पवारांचंच कौतुक करूया आणि ते कौतुक करण्यासाठी ते डिझर्व करतात. त्यामुळे अजित पवारांची दमदार कामगिरी पुणे जिल्ह्यात तरी झालेली आहे. ओव्हरऑल जर महाराष्ट्राचा विचार केला तर 35 ते 36 जागा अजित पवारांना भेटलेल्या आहेत, अध्यक्ष त्यांचे निवडून आलेले आहेत. मात्र पुण्यावर होल्ड कोणाचा, तर पुण्यावर होल्ड अजितदादांचा आहे आणि पुण्याचे दादा अजितदादा हे त्यांनी ग्रामीण भागामध्ये तरी दाखवून दिलेलं आहे. आता या निकालावरून पुढचे निकाल ठरणार आहेत. ते म्हणजे कसे, तर महानगरपालिकेचे. महापालिकेमध्ये ज्या प्रकारे भाजपनी राष्ट्रवादीचे, काँग्रेसचे, उद्धव ठाकरेंचे किंवा इतर पक्षाचे जे काही उमेदवार आयात केलेले आहेत, रोजच 20-20, 22-22 उमेदवार आयात करतात. पिंपरी चिंचवड असेल, पुणे असेल. आणि दुसरीकडे अजित पवारांना एक प्रकारे त्यांच्या जिल्ह्यात हिणवण्याचं काम भाजपकडून केलं जात आहे. मात्र ते अजित पवार आहेत आणि या निवडणुकीचा त्या निवडणुकीशी संबंध आहे का, तर 100% आहे. त्यामुळेच मी ह्या गोष्टी सांगतोय की अजित पवारांना ज्या प्रकारे हे राजकीय पद्धतीने भाजप हिणवायचा प्रयत्न करतंय, त्यांना डिवचण्याचा प्रयत्न करतंय, अजित पवार आज जरी पुण्यात आणि पिंपरी चिंचवडला जर ठाण मांडून बसले आणि त्यांनी जर मनात आणलं तर ते भाजपपेक्षाही जास्त जागा आणू शकतात, असे अनेक राजकीय जाणकार सांगतात. कारण पिंपरी चिंचवड शहर हे अजितदादांचं आवडतं शहर आहे. ते शहर बसवलेलं आहे, ते अजित पवारांनी बसवलेलं आहे. आतापर्यंत सगळे लोक सांगतात की अजितदादांचं सगळ्यात आवडीचं शहर म्हणजे पिंपरी चिंचवड आहे आणि दादानी जर तिथे लक्ष दिलं तर ते तिथं सत्ता आणू शकतात. भाजपमध्ये अजित पवारांची पुणे महानगरपालिकेमध्ये उपनगरामध्ये ताकद आहे आणि जे शहरी भाग आहे तो भाजपसाठी फॉर आहे. मात्र हडपसर असेल, खडकवासला असेल, त्यानंतर सहकार नगर त्या तिकडचा भाग जर पाहिला आपण आणि अजित पवारांनी जर ताकद लावली, व्यवस्थितरित्या जर लढले, तर अजित पवार हेच 2 नंबरचा मोठा सगळ्यात पक्ष पुणे महापालिकेमध्ये ठरू शकतो. तुर्तास आपण ज्या लाईव्ह साठी बोलतोय तर अजित पवारांचं कौतुक आणि त्यांची जादू पुणे जिल्ह्यामध्ये असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा आणि या निमित्ताने शरद पवार यांचा पक्ष आता जवळपास या पुणे जिल्ह्यातून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हद्दपार झाल्याचा पाहायला मिळतोय. त्यामुळे महापालिकेमध्ये जर एकत्र आले तर राज्यामध्ये एकत्र यायला सुद्धा त्यांना फार वेळ लागणार नाही. त्यामुळेच महापालिकेच्या निमित्ताने ही साखर पेरणी सुरू आहे आणि आता मला असं वाटतं अजितदादांच्या मुलाचं लग्न असेल, युगेंद्र पवारांचं लग्न असेल, या लग्नामध्ये ज्या प्रकारे
पवार फॅमिली आपल्याला पाहायला मिळाले. त्यातून एवढं स्पष्ट होतंय की यांचे कौटुंबिक संबंध चांगले झालेले आहेत, राजकीय संबंध देखील चांगले व्हायला फार वेळ लागणार नाही. आणि जाणकारांच्या मते तर अशी माहिती आहे की सर्व काही आतून सेट झालेलं आहे. आता फक्त अधिकृत घोषणा बाकी राहिलेली, इथपर्यंत सध्या चर्चा झालेली आहे. तुर्तास अजित पवारांचं पुन्हा एकदा कौतुक करावं, शिंदेचं देखील कौतुक केलं पाहिजे. सगळ्यात मेन मुद्दा हा आहे की आता जे काही राज्याच्या राजकारणात या नगर परिषदांच्या निवडणुकीच्या निकालानं समोर आलंय, ही भविष्याच्या महानगरपालिका असतील किंवा पुढचं राजकारण असेल याच्या दृष्टीने एक नांदी म्हणावं लागेल, एक सुरुवात झालेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. दोन्ही राष्ट्रवादींचं मनोमिलनाच्या पार्श्वभूमीवर हा निकाल एका राष्ट्रवादीनं दुसऱ्या राष्ट्रवादीला गिफ्ट दिला की काय, अशी सध्या परिस्थिती आहे. आणि तुर्तास या विश्लेषणामध्ये आपण थांबूयात.